हे गाइस वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला सांगितलं माझी दीदी आलेली, माझी दीदी गेली आता खालच्या गावाच्या मैत्रिणीकडे आणि माझी मम्मी घरी नाही आहे, कुठेतरी बाहेर गेलेली आहे. तर तिच्या मैत्रिणीकडे गेली. आता मी बी जेवण बिन केलं आहे. आता माझी तिच्या मैत्रिणीच्या घरी मी बी चाललो. आता ते बसणार. हे बघू शकता, हे माझं घर इकडं वरचं गाव आहे आणि इकडे खालचं गाव दिसतंय आणि वरचं गाव इकडं. आता मी खालच्या गावाकडे चाललो. खालचं गाव माझ्या माहितीची मैत्रीण राहते. काकांचा फोन आला तर माझ्या काकांच्या घरी काही दही बिठवलेलं आणि दही, तर माझ्या काकाने मला परत बोलून घेतलं म्हणे दही दे मला दे. मग गाडी पाडत होती माझ्या दादाची, पण तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे. आता पाय जातो, मग दहीचा डबा देऊन देतो. परत जातो मी खालच्या गावामध्ये. त्याच्या आईला एवढं बघून मला एवढं लांब दमत आहे. काही नाही आता देऊन दिलं. परत खालच्या गावात झाली तर मस्त बसून राहील. आता दही बी देतो, दहीचा डबं. आता मी परत चाललो खालच्या गावामध्ये. तर ही बाई तर आमच्या इथे ग्रामपंचायत बात असेल, सगळं तलाठी ग्रामपंचायत. आणि चाललो खालच्या गावामध्ये. तिथे गेला मस्तपैकी बसून राहील तिथे ठिकाणी. गेम खेळत राहील. घ्यायचं डबं द्यायला पुरे पाय दुखून येतं, पण जाऊ ते काय करायलाच पडेल. तिथं आता खालच्या गावात. तर काही इथं आम्ही लग्नाची कॅसेट बघत होतो. माझ्या दिदीच्या मैत्रिणीची लग्नाची कॅसेट बघत होतो आम्ही इथं. तो हे काहीच आम्ही गेलो तो 1:30ला. आता आम्ही 4:30 वाजता इथं घरी आलेलो आहे. आता घरी आला मला खूप भूक लागली. ती होती गवारची भाजी, मला आवडते. पण आम्ही मॅगी बिगी वरून खाऊन घेतली. तर माझी बहीण चालली ना, मग माझी मम्मी गेली नाशिकला. मग माझी मम्मी उद्या येणार सकाळी. त्याच्यामुळे माझी बहीण आम्हाला काहीतरी जेवायला करून देते. मग आता माझी बहिणा सोडायला जायला पुढे मला इथं सोडून देईल, गाडीवर धुवायला निघून जाईल. मग तिकडनं आता मी घरी थांबेन, भांडी घासून घेईल. तुम्हाला भेटतो मग आता खेळायला जाईल. माझ्या पप्पा आला, आम्ही संध्याकाळी बघतो आता काय करायचं खायला. तो हे गाय माझ्या बहिणीला सोडायला करत होतो. तर माझी बहीण गाडीवर बसून गेली, चिंता नाही. पण जेव्हा मी येतात तुम्हाला माझी शाळा दाखवणार होता, पण एवढी गबगब पाऊस पडे, एवढा धबाधबा पाऊस पडायला लागला. मी काढणार होतो व्हिडिओ माझ्या शाळेचा, पण एवढा पाऊस पडला त्याच्यामुळे मला पटकन यायला पडलं. आता पटकन घरी आलेलो आहे. आता कुलूप तसं लावतो, त्या घरी बसतो थोडंसं. तर मला वाटलं बेकार पाऊस पडला आणि परत मी घरी परत येऊन लागलो. तो बघू शकतो माझं. तर गाई तुम्हाला तर माहिती वारा किती बेकार. तुम्ही घरामध्ये पुरी घर पुरं खराब होऊन गेले. आता झाडू बिडू मारतो, भांडे घासतो, मग घर पुरं स्वच्छ करतो. माझ्या मम्मीला फोन केला तर माझी मम्मी उद्या येणार सकाळी.